असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नागपुरात प्रस्तावित असलेल्या स्किल युनिव्हर्सिटीसाठी महिनाभरात जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या नागपूर स्किल सेंटरचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पारडी येथील फायर ब्रिगेड कार्यालयासमोरील मनपातर्फे स्मार्ट सिटी अंतर्गत निर्मित कौशल्य विकास केंद्रात हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, टाटा स्ट्राइव्ह, नागपूर महानगरपालिका, स्किल इंडिया अभियान आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फीत कापून केंद्राचे उद्घाटन केले व विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी स्किल सेंटरची माहिती देणारा लघुपटही प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन AIDचे कार्यकारी सदस्य अशोक गोयल यांनी केले. ज्ञानाची देवाणघेवाण आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी NADP आणि असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट AID यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. NADP तर्फे मुख्य संचालक JP दास आणि AID तर्फे अध्यक्ष आशिष काळे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी श्री राज आयर्न अँड स्टील प्रॉडक्ट्स प्राली हैदराबाद यांनी चंद्रपूर जिल्ह्यात इंटिग्रेटेड स्टील प्लांट उभारण्यासाठी सुमारे 800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. या प्रकल्पाची 4 टप्प्यात अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासंदर्भातील स्वारस्यपत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आले. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि कंपनीच्या संस्थापक संचालक किशन अग्रवाल आणि अनुराग अग्रवाल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या प्रकल्पातून 1200 थेट आणि 300 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी भाजपातर्फे देवेंद्र मेहर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. माजी खासदार अजय संचेती, आमदार कृष्णा खोपडे, राजीव पोतदार, संजय भेंडे, विजय शिरसाट, मनपा स्थायी समितीच्या प्रमुख शिवानी दाणी वखरे, मनपा आयुक्त डॉक्टर विपिन, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हत्तीबेड, अश्विनी जीचकर, नीता अवघड, महेश्वरी बिसेन आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे पदाधिकारी प्रणव शर्मा, गिरधारी मंत्री राजेश बागडी, संजय गुप्ता, अशोक गोयल, विनोद तांबी, महेश साधवानी, अविनाश घुसे, राजेश रोकडे, महेंद्र क्षीरसागर, शिवकुमार राव, CEO कपिल चांद्रायण आणि कार्यकारी सचिव पंकज भोकरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. विदर्भातला जो युवा आहे त्याच्या हाताला चांगलं काम हे आपल्या विदर्भातच मिळालं पाहिजे. त्याच्या कामाला उचित, त्याच्या श्रमाला मूल्य हे आपल्याकडेच मिळालं पाहिजे. या दृष्टीनं हा सगळं प्रयत्न चाललेला आहे. गेले 15-20 वर्ष सातत्याने माननीय नितीनजी या संदर्भात प्रयत्न करतायत. आज त्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात आपल्याला यश येताना दिसतंय. एक चांगली इकोसिस्टीम तयार होते आहे. ही इकोसिस्टीम अजून चांगली कशी करता येईल या दृष्टीनं आपल्याला काम करावं लागेल. मी AIDचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की आता केवळ चर्चेचा फोरम तुम्ही ठेवलेला नाही. चर्चेचा फोरम असला तर फक्त चर्चा होतात, पण चर्चेला ऍक्शनमध्ये आणण्याचं काम तुम्ही केलं, म्हणून तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत हा विश्वास तुम्हाला देऊन या चांगल्या कार्यक्रमाकरता बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद. आज एका अतिशय सुंदर अशा या सेंटरचं औपचारिक उद्घाटन करण्याची संधी आम्हाला मिळाली. AID आणि टाटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य विकसित करण्याकरता हे सेंटर या ठिकाणी सुरू झालं आणि आज आम्हालाही या ठिकाणी भेट देण्याची संधी मिळाली. काही विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची संधी मिळाली आणि मी निश्चितपणे सांगू शकतो की
आज ज्या प्रकारचं कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन आपल्याला हवं आहे, ज्या प्रकारचं मानव संसाधन उद्योगाला आणि विविध क्षेत्राला हवं आहे, ते घडवण्याचं उत्तम काम हे या सेंटरच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून मी सेंटरचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटमध्ये सगळ्याच गोष्टीचा विचार शिक्षणापासून तर स्वास्थ्यापर्यंत आणि स्वास्थ्यापासून तर रोजगारापर्यंत आणि रोजगारापासून तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगपर्यंत याचाच डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स आम्हाला चांगला मेंटेन करायचा आहे. आणि म्हणून ही एक रोजगाराच्या देणारी एक उत्तम सुरुवात या ठिकाणी झाली आणि आता याची संख्या, याचं यश बघता याची कॅपॅसिटी वाढवून अजून तरुण मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी प्राप्त होणार आहे. आणि यामध्ये आज जेव्हा देवेंद्रजींनी मी वरती चौकशी केली तेव्हा कृष्णा भाऊ सगळे मुलं मुली हे पूर्व नागपूरमधले होते. या भागातल्या झोपडपट्टीतल्या लोकांची ही सगळी मुलं आहेत. त्यांना आपण रोजगार दिला. ही जी इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट आहे, अशाच प्रकारची डेव्हलपमेंट आज या मागासल्या भागात होते आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. याबद्दल पुन्हा एकदा असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, टाटा स्ट्राईव्ह आणि या स्किल सेंटरमध्ये भाग घेणारे जे लोक आहेत, बजाजनी पण आता याच्यात ट्रेनिंग सुरू केलं. मला खूप आनंद आहे. इलेक्ट्रिक चेतक आणि CNG स्कूटर त्याचं ट्रेनिंग सुरू होतं. त्या दोन्ही स्कूटर लॉन्च करण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि आता त्याची ट्रेनिंग घेणारी मुलं आपल्याकडे तयार होतात आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा हे जे तरुण मुलं या ठिकाणी शिकतात आहेत त्यांना रोजगार तर मिळेलच, पण आपल्या हिमतीवर त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार देखील मिळवता येईल. आणि या कामात तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने या सगळ्या मुलामुलींना उत्तम यश मिळेल. पुन्हा एकदा त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. एडवांटेज विदर्भा में हमारे 3 मोटोज रहते हैं: कोऑपरेशन, पार्टनरशिप एंड कोलैबोरेशन. हम लोग 41 एसोसिएशंस के साथ मिलकर एडवांटेज विदर्भा करते हैं. महाराष्ट्र गवर्नमेंट का, MIDC का और इंडस्ट्रीज डिपार्टमेंट का 100% सपोर्ट होता है. हमारे यहाँ के जितने एजुकेशनल इंस्टीट्यूशंस हैं, खास करके नागपुर यूनिवर्सिटी, IIM, VNIT, सभी हमारे साथ जुड़ते हैं और वेरियस फैसेट्स ऑफ लाइफ से अलग अलग इंडस्ट्रियलिस्ट और बिजनेसमैन जुड़ते हैं. उसी कोऑपरेशन, कोलैबोरेशन और पार्टनरशिप का विचार रखते हुए जब हमने स्किल सेंटर का इनिशिएटिव शुरुआत की सोचना, तो हम लकी थे कि नागपुर म्युनिसिपल कॉर्पोरेशन का ये स्किल सेंटर रेडी था और उस टाइम के जो हमारे कमिश्नर थे श्री अभिजीत चौधरी जी, रिकॉर्ड टाइम में उन्होंने हमारे को ये ऑफर किया और 22 दिन में हमने MOU साइन किया. हम और भी लकी थे कि जब हमने ट्रेनिंग का विचार किया तो टाटा स्ट्राइव जैसी ऑर्गेनाइजेशन, जो आज एक प्रीमियर ऑर्गेनाइजेशन है इन ट्रेनिंग, 40 सेंटर्स उनके अक्रॉस इंडिया है, उन्होंने हमारे साथ पार्टनरशिप की और एक बहुत यूनिक ट्राईपार्टिएट अग्रीमेंट NMC, टाटा स्ट्राइव और AID के बीच हुई. जब नए कमिश्नर साहब इटनकर जी आए तो उनकी वर्किंग स्पीड सभी जानते हैं, तो उनके सपोर्ट से और उनकी स्पीड से बहुत जल्दी ये सेंटर सेटअप हुआ है और आज मेरे ख्याल से आप लोग सब जब देखेंगे और हमारे गेस्ट ने देखा है, बहुत अच्छे तरीके से आया हुआ है. एज अ एसोसिएशन मैं डेफिनेटली इतना अश्योर कर सकता हूं कि हम लोग सब बिजनेस एसोसिएशंस के साथ मिलकर काम करते हैं. तो जो भी यहां से यूथ ट्रेन होगा उनका प्लेसमेंट हम इसके लिए 100% प्रयास करेंगे और डेफिनेटली वी आर श्योर जो पहले 3 बैच निकले उनका 100% प्लेसमेंट हुआ है और आगे भी हम कोशिश करेंगे कि हम अपनी तरफ से पूरा प्रयास करेंगे कि उनको प्लेसमेंट आए. एक बहुत अच्छा जो इसमें यह है कि देयर आर नो चार्जेस, हम सिर्फ एक रिफंडेबल डिपॉजिट लेते हैं. तो आप सबसे, जैसे कि आज तक के आपने AID पे हमेशा आपका सपोर्ट, आशीर्वाद रखा है, आगे भी हमारे इनिशिएटिव्स को, और ये जो खासकर आज इनिशिएटिव है इस पर आप आपका सपोर्ट और आशीर्वाद रहने दीजिएगा. ये बहुत इंपॉर्टेंट है सिटी के लिए. और फिर से मैं आज खास करके हमारे चीफ गेस्ट श्री नितिन जी गडकरी, जो कि हमारे चीफ मेंटर है AID के, और श्री देवेंद्र जी फडणवीस, जो कि हमारे स्ट्रांगेस्ट सपोर्टर है, और आप सबका तहे दिल से स्वागत करता हूं और हमारे चीफ गेस्ट का धन्यवाद भी करता हूं कि आज उन्होंने टाइम निकाल करके हमारे इस नए इनिशिएटिव को सपोर्ट दिया, आशीर्वाद दिया, एंड आई एम श्योर इट विल बी अ सक्सेस. थँक्यू सो मच. आपण कुठले कोर्सेस इकडे चालवतो हे आपण व्हिडिओमध्ये बघितलं की हॉस्पिटॅलिटी रिलेटेड, इलेक्ट्रिशियन रिलेटेड कोर्सेस आहेत, ऑटो टेक्निशियन रिलेटेड कोर्सेस इकडे आहेत. जवळजवळ 10 कोर्सेस आता सुरू झाले आहेत आणि अजूनही आपण नवीन कोर्सेस चालू करू. पण कोर्सेस व्यतिरिक्त टाटा स्ट्राईव्ह बद्दल सांगायचं झालं तर ITI बरोबर आम्ही काम करतो.
नवीन उद्योजक घडवतो. ऑन्टरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचाही आपला एक इनिशिएटिव्ह आहे. महिला बचत गटांबरोबर काम करतो, जिकडे त्यांना उपजीविका, लाईव्हलीहुड्स, नवीन बिझनेसेस चालू करण्यात मदत करतो. आणि 8वीच्या वरची जे विद्यार्थी आहेत त्यांना पण मार्गदर्शन करतो, कारण त्यांना माहीत नाही आज करिअरमध्ये काय काय संधी उपलब्ध आहेत इंडस्ट्रीमध्ये. तर त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट या दोघांचे प्रोग्राम आपले सुरू असतात. आम्ही गेले 2 वर्ष हब अँड स्पोक मॉडेलवर काम करतो. माझ्या मते नागपूरचं हे स्किल सेंटर हे विदर्भासाठीचं हब सेंटर बनू शकतं, ज्याच्यातनं ह्या सर्व क्षेत्रांमध्ये काम होऊ शकतं. स्किल डेव्हलपमेंट, औद्योगिक म्हणजे ऑन्टरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, ITI, शाळा या सगळ्या क्षेत्रांवर काम होऊ शकतं. आज महाराष्ट्रात टाटा स्ट्राईव्हचे 12 सेंटर्स असे सुरू आहेत. देशभरात 51 आहेत. 500हून अधिक ITI मध्ये आपलं काम सुरू आहे. 50,000हून अधिक महिला स्वयंसहायक गटांचे मेंबर्स आहेत ज्यांना प्रशिक्षण मिळतं. तर ह्या गेल्या 11 वर्षात मी टाटा स्ट्राईव्हबद्दल मला जी संधी मिळाली काम करण्याची, या सर्व क्षेत्रांच्या प्रोजेक्ट्सद्वारे जवळजवळ 28 लाख युवकांपर्यंत आम्ही सध्या पोहोचलो आहोत. तर माननीय मुख्यमंत्री महोदय, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र शासन, नागपूर महानगरपालिका, AIDचे आमचे मित्र, इंडस्ट्री पार्टनर्स या सर्वांनी आपल्या प्रवासात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मला विश्वास आहे की नागपूरच्या ह्या स्किल सेंटरद्वारे हजारो युवकांचे स्वप्न पूर्ण होईल आणि हजारो कुटुंबांना एक आशा मिळेल आणि त्यांना याचा फायदा होईल. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।